दंडोत प्रणाम. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे आपण सतत आजपर्यंत ऐकत आलो. परंतु अपयश ही नेहमीच पुढच्या टप्प्यावरती अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असते अपयशामुळं. आणि म्हणून अपयशाला न घाबरता, अपयशाला न्यूनगंड न ठेवता जो सतत प्रयत्न करत राहतो तोच यशस्वी होतो. सर्वज्ञ श्री चक्रवर्ती सांगतात की प्रयत्न करी दैवाचे साह्य. जो प्रयत्न करील त्यालाच दैवाचं सुद्धा साह्य भेटत असतं. म्हणून आपण प्रयत्नवादी राहिलो पाहिजे. कळत न कळत आपल्याकडून होणारे असंत कर्म आणि त्या असंत कर्मामुळं होणाऱ्या चुका यावरती घाबरून न जाता मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास न डगमगता आपण सतत प्रयत्नवादी राहिलो पाहिजे. आजपर्यंत अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण जे दुःख भोगलं हे फक्त आणि फक्त अप्रयत्नामुळं. आज अपयश आहे, नैराश्य आहे, उदासीनता आहे, नकारात्मक विचारधारा आहे, या सर्व अप्रयत्नामुळं. आणि अप्रयत्नामुळंच आपण परमेश्वराला आजपर्यंत प्राप्त करू शकलो नाही. म्हणून आपला प्रयत्न हा सतत असला पाहिजे. आज आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयात, आपल्या विचारात, आपल्या कृतीत जो दोष आहे, जी कमतरता आहे, ती भरून काढण्यासाठी आपण जर सतत प्रयत्नशील राहिलो तर प्रत्येक टप्प्यावरती दैव आपल्याला सहाय्य करत राहील. आणि जो प्रयत्नवादी आहे त्यालाच परमेश्वराची भक्ती, त्यालाच परमेश्वराची प्राप्ती मिळू शकते. म्हणून 99% आपला प्रयत्नवाद आपण करत राहिलं पाहिजे. 1% प्रारब्धवाद आहे, तो आपल्या हातात नाही. त्याचा विचार न करता सतत प्रयत्न करत राहा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.